आज काय करू खायला? अगं सुनबाई, तुला सांगितलं ना, डाळ तांदळाची खिचडी करायची, मऊ लुसलुशीत छान अशी जिभेवर ठेवली की पटकन आज जायला पाहिजे. ठीक आहे अशी आई. कर खिचडी तू. ठीक आहे आई. चला तर आज बनवूया डाळ तांदळाची खिचडी, ते पण एकदम छान झणझणीत लुसलुशीत मऊ, जी आमच्या आईने सांगितली तशी. तर आज मी ना इथे खानदेशी खिचडी बनवते, किंवा ही मराठवाड्यामध्ये पण आहे ना खूप जास्त फेमस आहे, नांदेड वगैरे त्या साईडला. तर त्यासाठी ना 2 कप तांदूळ, 1 कप तुरीची डाळ, कप किंवा वाटी काही तुम्ही मेजरमेंट घेऊ शकता. आणि यासाठी एक वाटण बनवायचं आपल्याला. खोबरं, अद्रक, लसूण, मिरची, कढीपत्ता आणि थोडीशी कोथिंबीर, बस एवढंच आहे ना. पाणी न टाकता तुम्ही वाटण काढू शकता, पण जर बारीक होत नसेल तर मग थोडंसं पाणी टाकलं तर चालेल, पण कमी पाणी घाला. आणि छानपैकी याची एक पेस्ट तयार करून घ्यायची आहे आपल्याला. आणि भाज्या कट करून घ्यायच्या आहेत. आता तुम्हाला ज्या हव्या तुम्ही या भाज्या इथे ॲड करू शकता, पण मी फक्त कांदा, टोमॅटो आणि बटाटाच टाकते, त्याने यांना चव छान लागते. मग सगळ्याच भाज्या सगळ्याच भातामध्ये टाकल्यानंतर मग भाताची सेव सगळ्या भातांची सेमच लागते. त्यामुळे इथे फक्त कांदा, टोमॅटो, बटाटाच घ्यायचा आहे. बटाटा थोडासा मोठा मोठा चिरून घ्या आणि कांदा असा लांब लांब चिरायचा आहे आपल्याला. टोमॅटो तुमची चॉईस कसा चिरायचं तसं तुम्ही त्याला चिरू शकता. इथे मी 2 मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत, 1 मोठा बटाटा घेतलेला आहे आणि 1 मोठा टोमॅटो घेतलेला आहे. आता एका कढईमध्ये किंवा कुकरमध्ये, बेसिकली तुम्ही कुकरमध्येच करा खिचडी, कारण मग शिट्ट्या झाल्या की छान शिजते खिचडी आणि लवकर होते. तेल टाकायचं, जिरे, मोहरी आणि थोडेसे खडे मसाले टाकलेले आहेत. लवंग, काळी मिरी, 1-2 तेजपत्ता आणि थोडंसं दालचिनी, दॅट्स इट. आणि त्यानंतर मग इथे कांदा आपल्याला टाकायचा आहे. कांदा छान इथे परतून घ्यायचा. आणि कांदा परतल्यानंतर थोडासा कढीपत्ता ॲड करायचा आहे. आणि जी आपण पेस्ट बनवली होती ती पेस्ट पण ॲड करून घेऊयात. आता या पेस्टला आहे ना छानपैकी परतून द्यायचं, कारण की याच्यामध्ये आपण अद्रक लसूण घातलेला आहे, त्याचा कच्चापणा निघाला पाहिजे. आणि मग इथे ॲड करायचे शेंगदाणे. शेंगदाण्याने आहे ना ह्या खिचडीची चव 10 टाइम्स बेटर येते, तर शेंगदाणे नक्की घाला खिचडीमध्ये. गोडा मसाला, थोडासा काळा मसाला, हळद, लाल तिखट इथे मी ॲड केलेला आहे. आणि धने पावडर पण ॲड करायचे आहे. या व्यतिरिक्त तुम्हाला घाटी मसाला किंवा बिर्याणी मसाला तुमचा जो काही ॲड करायचा असेल तर तुम्ही तो करू शकता, पण मी इथे फक्त बेसिक मसाल्यांमध्येच बनवते, कारण सगळ्याच भाज्यांमध्ये, सगळ्याच खिचड्यांमध्ये सगळीकडे सगळे मसाले घातल्यानं मग चव एकसारखीच लागते. तर इथे फक्त थोडेसेच मसाले घालून आपण परतून घेऊयात. आणि त्यानंतर मग बटाटा आणि टोमॅटो ॲड करायचा आहे. आता कांदा छान परतला गेला होता, बटाटा टोमॅटोसुद्धा आपल्याला छान परतून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर मग जे आपण डाळ तांदूळ धुवून ठेवले होते ते यामध्ये ॲड करायचे आहेत. आता पाणी तुमच्यानुसार तुम्ही ॲड करू शकता. इथे आता 3 कप झालेला आहे टोटल, तर 3 कपला 6 कप पाणी लागेल तुम्हाला, म्हणजे 6 वाटी पाणी तुम्ही इथे टाकू शकता. पण शेवटी तुमचं तांदूळ जसं आहे त्यानुसार तुम्ही पाणी ॲड करा. आता इथे छानपैकी परतून झाल्यानंतर मी इथे पाणी ॲड करते. नॉर्मलच पाणी टाकलेलं आहे, तुम्हाला हवं तर तुम्ही गरम पाणी ॲड करू शकता, त्याने मग खिचडी लवकर शिजते. आणि आता शेवटी याच्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर आणि मीठ घालायचं आहे चवीप्रमाणे. आणि त्यानंतर ह्याला छानपैकी मोठ्या गॅसवरती उकळी येऊ द्यायची. आणि वाटलंच तर थोडेसे वटाणेसुद्धा ॲड करू शकता. इथे मी थोडेसे वटाणे ॲड केलेले आहेत, पण बेसिकली त्या खिचडीमध्ये वटाणे नसतात, पण तुमची चॉईस आहे. आता 1 उकळी आल्यानंतर मस्त कुकरची शिट्टी लावून घ्यायची आणि 2-3 शिट्ट्या होईपर्यंत याला छान शिट्ट्या होऊ द्यायच्या. आणि नंतर मग असं झाकण काढून एक 5-10 मिनटं थंड होऊ द्या खिचडी. आता यासोबत ना, या खिचडीसोबत ताक खूप छान लागतं, तर त्यासाठी ना इथे मी मसाला ताक बनवते, मठ्ठा टाईप, जे आपण लग्न कार्यामध्ये पितो तसं. तर कोथिंबीर आणि एखादी मिरची फक्त आहे ना अशी कुटून घ्यायची छान, एकदम बारीक वाटण झालं पाहिजे. मिक्सरमध्ये करू नका, असं तुम्ही कुटणीमध्ये किंवा खलबत्त्यामध्येच कुटून घ्या. आता इथे दह्यामध्ये आहे ना थोडंसं पाणी घालून मी रवीने मस्त मिक्स करते, जेणेकरून हे ताक होईल. जेवढं पातळ पाहिजे तेवढं पाणी ॲड करू शकता. आणि इथं कोथिंबीर आणि मिरचीचं जे आपण पेस्ट बनवली ती इथं ॲड करायची आहे. बर्फ टाकायचं आहे, त्यामध्ये मीठ आणि थोडीशी साखर घालायची, जेणेकरून साखरेने गोडवा येतो आणि खूप छान लागतं. आणि डेकोरेशनसाठी मग थोडीशी कोथिंबीर नंतर ॲड करू शकता. बस आता एकदा मिक्स करून घ्या, तुमचं ताक एकदम रेडी आहे. इतका भारी लागतं या खिचडीबरोबर, जबरदस्त. आता खिचडी पण आपली थोडी थंड झालेली आहे, बघू शकता इथे. आता ही छानपैकी मिक्स करून घ्या, जेणेकरून सगळ्या भाज्या वगैरे आहेत ते एकत्र होतील. बघा किती सुंदर खिचडी झालेली आहे, इतकी चविष्ट लागते ना ही खिचडी. आमच्या मराठवाड्यामध्ये किंवा नांदेड साईडला ही खिचडी खूप फेमस आहे. दररोज म्हटलं तरी आम्हाला तुम्ही दिलं तर आम्ही हे खाऊ शकतो. आणि शिळी तर 1 नंबर लागते, सोबत पापड आणि वरनं थोडंसं शेंगदाणे नाही, खोबऱ्याचा कीस टाकायचा. बस तुमची खिचडी एकदम रेडी आहे. कशी वाटली रेसिपी नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा. टिल देन बाय बाय.